श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या कै गणपतराव गोविंद थिटे प्राथमिक विद्यालयाचा मी मुख्याध्यापक संदीप गावडे। आमच्या विद्यालयाची स्थापना श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब पठारे व वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय बापूसाहेब पठारे यांनी 2001 मध्ये केली। सुरुवातीच्या काळामध्ये परिसरातील अत्यंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षामध्ये घेऊन त्या परिसरामध्ये प्राथमिक शाळा नसल्यामुळे श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय अण्णासाहेब पठारे व आमदार बापूसाहेब पठारे यांनी श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 2001 मध्ये कै गणपतराव गोविंद थिटे प्राथमिक विद्यालय थिटे वस्ती खराडी या ठिकाणी सुरू केले। या विद्यालयास त्याच परिसरातील दानशूर व्यक्ती थिटे बंधूंनी जागा दिली आणि श्री संत तुकाराम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी भव्य अशी इमारत बांधण्यात आली। सुरुवातीच्या काळामध्ये 20 ते 25 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत होते, परंतु आज त्या विद्यालयामध्ये जवळपास 375 विद्यार्थी इयत्ता 1ली ते 7वी चे शिक्षण घेत आहे। आमचे विद्यालय हे मराठी माध्यमाचं असून विद्यालयामध्ये गरजेनुसार विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते। विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं आयोजन केले जातं। या स्पर्धा परीक्षामध्ये शिष्यवृत्तीसारख्या परीक्षा असतील, मंथनसारख्या परीक्षा असतील। या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून त्यांचे ज्यादा तास घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकसित करण्याचा सातत्याने विद्यालय प्रयत्न करत असतं। वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यालयामध्ये घेतले जात आहेत। यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या जयंती असतील, पुण्यतिथी असतील साजरे केले जातात। विद्यालयामध्ये वर्षामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आपण क्रीडा सप्ताहाचं आयोजन करतो। यामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या क्रीडा प्रकारामध्ये सामावून घेऊन विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव दिला जातो। विद्यालय वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन करते। वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात। त्याचप्रमाणे विद्यालयामध्ये परिसरातील दानशूर व्यक्ती असतील किंवा CSR फंड असेल, या माध्यमातूनही विद्यालयाला अनेक सामाजिक संस्थांनी भरीव अशा प्रकारची मदत केलेली आहे। ई-लर्निंगचे सेटअप असेल, विद्यालयाच्या बोलक्या भिंती असतील, या सुद्धा CSR फंडातून परिसरातील काही सामाजिक संस्था असतील किंवा काही NGO असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विद्यालय हे आज परिसरातील एक चांगल्या प्रकारची प्राथमिक शाळा म्हणून ओळखली जाते। आज आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आम्ही नेहमीच सातत्याने प्रयत्नशील असतो। 7वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी दुसऱ्या शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी पुढे जातात आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि त्यांची गुणवत्ता ही परिसरातील माध्यमिक शाळातले शिक्षक आम्हाला सांगत असतात की सर, खरंच तुमच्या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीमध्ये चांगले आहेत आणि त्याचाच आम्हाला अभिमान वाटतो। एकंदरीत जर पाहिलं तर अतिशय चांगल्या प्रकारचे गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आमचं विद्यालय हे नेहमीच प्रयत्नशील असतं। अशा प्रकारचे या ठिकाणी संस्थेनं या परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना ही शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी संत तुकाराम शिक्षण संस्थेचेही त्या ठिकाणी धन्यवाद मानतो। जय हिंद।